तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये। आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल। तर मंडळी, आज नवीन फळाची पूजा आपण केली आहे। ते पहिला फळ संपला। हे फळ जवळपास टोळीपासून आपल्या 3 किलोमीटर लांब अंतरावर आहे। बाया पिकअपमध्ये येणार आहेत। शेतकऱ्यानं पिकअप दिलंय। आता स्वयंपाक वगैरे ते सगळं आवरून बाया पसारा ते घेऊन 8-8:30 वाजता येतात आपल्यापाशी। त्याच्यानंतर मग आल्यानंतर गाडी काही आज आली नाही। आज कारखाना बहुतेक जाम होता, त्याच्यामुळं गाडी आज उशिरा खाली होईन असं ड्रायव्हरनं सांगितलं मुक्कामाला फोनवर। तर हे पाहू शकता पाठीमागला फळ आहे। आता ह्याची पूजा केलेली मी दाखवणारच आहे पुढं तुम्हाला। तर हे पूर्ण अशा म्हणजे ऊसाच्या त्या बुचड्या बांधल्यात आणि आतमध्ये पूर्णपणे अशा साऱ्या दिसायला लागल्यात। एकदम नंबर 1 ऊस आहे आणि ऊसाची क्वालिटी पण भारी आहे। ऊस मला वाटतं हे 10,001 ऊसाची जात आहे। तर आता झालं इकडं, आता म्हणजे सीझन आता संपत आल्यासारखंच झालं आहे। फळं तेवढे चांगले भेटणार, म्हणजे कुठंतरी एखादी लागवड अशी भेटायला लागली। तर तुम्हाला दाखवतो फळ आणि ऊस कसा आहे काय नाही ते। तर हे पाहू शकता, हे ऊस आहे असा आणि आतमध्ये पूर्णपणे साऱ्या दिसायल्यात, कारण प्रत्येक ऊसाच्या अशा गाठी मारू मारू टाकल्यात त्यांनी शेतकऱ्यानं। आणि हे तिकडं तोडायला चालू आहे। हे बघू शकता, आम्ही येऊन आता 2-3 मोळ्या तोडल्यात। पण ह्याच्यात तण खूप आहे, म्हणजे हे गवत असलं तर चला सर्वजण तोडायला लागलेत। तोडतो। आजचा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे, फक्त व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओला थोडे स्किप करू नका। 7 काकरे आहेत बघा, लांब 7 काकरे, 7 काकरे। मुकदमाला आहेत 4 काकऱ्या मोठ्या। अलीकडं अलीकडे कारखाना सगळी एका ठिकाणी देव आमा मध्ये बडे काही फागी मार वरी कसे तत्तुलवाडीचं हे हनुमंत बनवले बंदे फिकी तत्तुलवाडीचं पैसे ठेव हे पैसे ठेव तत्तुलवाडीचं अम्मी काय का एका वाढ झाल्यावर का तत्तुलवाडी गणसवाला होडतो ओ अप्पा गणसवाला होडतो का एका गणसवाला होडतो अप्पा का तो गणसवाला होडवा काय चालू आहे? चला घ्या रे बाबा अप्पो गणसवाला होडत नाही का बरोबर। तर मंडळी, आता वाजलेत सकाळचे 9:45। बाया ते आल्यात पसारा वगैरे घेऊन जेवणाचं सगळं। गडी पाणी आणायला गेलेत, पाणी थोडं लांब आहे त्याच्यामुळं बायांनी मोळ्या वगैरे बांधून तोडायला आल्यात पुढं। आणि आता गडी पाणी घेऊन आल्यानंतर जेवण वगैरे करायच्यात सकाळी न्याऱ्या ते। गाडी निघाली कारखान्यावरून, अर्ध्यामध्ये आले रस्त्यात। गाडी आपल्याला 2 वाजता भरायला लावायची, 2 वाजेपर्यंत तोडायचं, कारण आज आपल्याजवळ एक मुळी शिल्लक नाही। हे सकाळपासून तोडलेलाच माल आहे, तर दुपारपर्यंत भरती होईल, कारण आज ऊस हे लागवड आहे आणि ऊसाचे 2-2 तुकडे व्हायलेत।
त्याच्यामुळं माल लवकर होईल अशी आशा आहे. हे पाहू शकता ऊसाई आहे, 10,001 जात आहे ऊसाची. पण काठी खूप आहे इथं, सगळ्या अंगानं काठी झाली ऊसाची. पार त्या कडी पोस्तवर पाती गेल्यात. आता दुसरी पात काही व्हायची नाही, कारण 1.25 एकरच रान आहे ऊसाचं. 2 दिवसामध्ये संपून जातंय. तर मंडळी आत्ता 2:15 वाजले दुपारचे. पाती लागल्यात, सकाळी धरल्या होत्या या पाती, मी तुम्हाला दाखवलं होतं. सकाळच्या आपण न्याऱ्या जेवण वगैरे करून ह्या पाती लावल्यात आणि आत्ता घडी पाणी आणायला गेलेत पिण्यासाठी. ते जे दिसायले महागल्लं तोडलेलं, बाया तोडायल्यात, 2 जणांच्या पाती राहिल्यात त्या तोडायच्या. त्या तेवढ्या पाती लावल्या की आपल्याला गाडी भरायला लावायची. गाडी येऊन उभा टाकली फाडामध्ये. तर तुम्हाला सांगतो आज माल लवकर झाला आहे, कारण दररोज आपल्याला 2-2:30 वाजेपर्यंत जरी तोडलं तरी काय माल होत नव्हता, कारण ऊसच बेकार लागत होता, म्हणजे खोडवा ऊस लागायचा. तर आजची म्हणजे आजचा जे ऊस आहे आपण तोडलेला ती 10,001 लागवण आहे, पण 1.25 एकरच ऊस आहे. झालं आज संपलाच म्हणायचं आजच फड, कारण ह्या इकडल्या जे राहिल्यात फक्त 20च काकऱ्या राहिल्यात ह्या. आणि 9 कोयत्याला 20 काकऱ्या म्हणजे काय दुपारवर शॉर्ट, दुपार बी लागत नाही. सकाळी जर 6-7 वाजता जर आलं तर 8-9 वाजेपर्यंत ह्या काकऱ्या संपून जातात. तर आता बाया तोडायल्यात. गडी आली की जेवण वगैरे करायचे आणि मग आपल्याला गाडी भरायला लावायची. समजा साधारणतः 3 वाजेपर्यंत जर आपण गाडी भरायला लावली तर गाडी ही माझ्या अंदाजे जवळपास 6-6:30 वाजेपर्यंत आपली गाडी फडातून बाहेर निघून जाते. आणि इथून बायाली पिकअपमध्ये घेऊन जावं लागते टुळीवर, कारण इथून टुळी आपली 3 किलोमीटर लांब आहे. तर अशा प्रकारे हे दररोजचं आमचं रुटीन आहे कामाचं, सकाळ ते संध्याकाळ. आलं तसं मित्रांनो, एक पण गाडी संध्याकाळी आम्ही भरलेली नाही, किंवा जरी आली गाडी रात्री 1-2 वाजता तर आम्ही गाडी उभा केलेली आहे आणि सकाळी भरून दिलेली आहे 10 वाजेस्तोर तोडून न्याऱ्या बिऱ्या करून. तर तुम्हाला थोडं दाखवतो मी कसा आहे बाहेरचा व्ह्यू, काय नाही ते. तर हे पाहू शकता, ह्या कडीहून पाती धरल्या होत्या आपण आणि तिकडं पाहू शकता गाडी उभी आहे रस्त्यावर. आणि हे इकडं बाया तोडायला लागल्यात. ते तिकडे हे जे पोलं दिसायलेत लाईटचे, हे इकडं रान मिळतं होतं म्हणून इकडल्या लोकांच्या पाती जरा लवकर लागल्या, म्हणजे आमच्या. आणि ह्या जे पाती आहेत ह्या 2 ह्या पार कडीला शेवटपर्यंत आहेत, म्हणून ह्या लावायच्या राहिल्यात. ते आता घेऊ लागायलेत बाया आणि घडी पाणी आणायला गेलीत. आत्ता मंडळी 3:15 वाजलीत. दुपारचे जेवण वगैरे झालेत सगळ्यांचे. गाडी भरायला लावली आत्ता. डांब शिड्या ते बांधायला चालू आहे सगळं. आता बघू आता किती वेळात गाडी भरती आज. तर मंडळी आत्ता 1 वायरच्या जवळजवळ आली आहे गाडी भरत. गाडी आता पाठीमागं गेलीत, कारण महाग माल आहे पाठीमागं. जरा रिवर्स यायला प्रॉब्लेम व्हायला आहे थोडा, तिथं टर्न व्यवस्थित नाही.
बाया बसल्यात आपला आराम करीत. तर आली आता गाडी पाठीमागं. 2 वाजेपर्यंत आहे तिकडून बी इथंच आहे. पलीकडल्या काकऱ्याला पलीकडल्या काकऱ्या काही घेऊन म्हणजे लांबी काय तसे अलीकडले 4 होते. फक्त काकऱ्या अलीकडून लांबते असतं सगळं मिळते मिळते. तर मंडळी आता वाजलेत 6:15 आणि आता गाडी भरणं झाली. पाहू शकता बाया पसारा टोपले वगैरे घेऊन आटोकड निघालेत. आता रशी वगैरे काय वाढायची नाही आपल्याला. आणि उद्याच्याला इथला फड संपत आहे. दिवस पार मावळून गेलाय आज. पाहू शकता बाया निघाल्यात आटोकडे. इथं आटो रस्त्यावर उभा केलेला आहे. हे आटो आहे लेबरला जायला यायला, म्हणजे बायालीच जाण्यासाठी. आम्ही पायाने येतो घडी घडी. तर आजची गाडी कशी भरली कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आत्ता गाडी बाहेर निघताना दाखवणार आहे मी तुम्हाला. गाडीची पूजा वगैरे चालू आहे. शेतकरी पूजा करायला, कारण त्याची ह्या पहिलीच ट्रिप आहे ह्याच्या फडातली.